दिस देवा मोर साकड तुटलेल्या ताऱ्याकडं तुला मागेल मिठी छाय कदा मिळू दे रात दिस देवा मोर तुटलेल्या ताऱ्याकडं तुला मागेल तुझ्या मिठी छाय कदा मिळू दे। जय शिवराय मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की आपण अलाइड मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्या प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइड मोशनमध्ये। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। तर ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा एक अशा प्रकारे एक तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे, तिथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे एकाच क्लिकमध्ये तुमचा इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। आपली जी साईज आहे इमेज आहे ते आपल्याला कमी जास्त करून इथं सेट करू शकता। त्यानंतर इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 20 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट म्हणजे 3.5 या सेकंदाचे बीटमार्क करून इमेज लेअरला सिलेक्ट करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। त्याचनंतर आपण इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे कट केल्यानंतर याचा युनिक असं कॉम्बिनेशन आणि व्हिडिओमध्ये युनिक असा लुक तुम्हाला दिसून येणार आहे। तर इथं आपण प्रत्येक प्रॉपर इमेज लेअरचे भाग केलेले आहेत। आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा, त्यासाठी इथून बॅक निघून आपल्या शेकी प्रीसेट ओपन करून इथं बघू शकता हे 3 ते 4 इफेक्ट दिसून येतील। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर हा फक्त एकाच इमेज लेअरला अप्लाय केलेला आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.5 या सेकंदाचा बीटमार्कला पेस्ट करून एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला म्हणजे एक इमेज फक्त मध्ये सोडून एकाडे हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन फक्त दिसून येणार आहे। फक्त 7.20ला अप्लाय नाही करायचा, त्यानंतर 10.4ला करायचं आहे, 14.15 आणि लास्ट आपल्याला 19.1ला पेस्ट करायचे आहे। म्हणजे अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.23 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे आणि ते आपल्याला एक इमेजमध्ये सोडून एकाडे एक इमेज लेअरला प्रॉपर सेट करायचं, म्हणजे याचं प्रॉपर असं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे। तर इथं बघू शकताय 12.7, त्यानंतर आपल्याला 16.22 झाल्यानंतर लास्ट इथंच होतं। त्यानंतर काय करायचं, आता एक इमेज लेअर आपण इथं सोडलेला आहे, तर बघू शकताय त्याची लेअर आहे ती 7.20। हा जो इमेज लेअर आहे तो आपल्याला डिलीट करून इथं काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि 9.16 अशा प्रकारे आपला उभा जो रेशो आहे तो राहणार आहे आणि हा जो रेशो आहे तो 16.9 जो आडवा राहणार आहे। तो आपल्याला अशा प्रकारे इमेज एक प्रॉपर क्रिएट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ वाढवून प्रॉपर इमेज लेअर सेट करायचा आहे। आता या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो फोर्थ इफेक्ट अशा प्रकारे चौथा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो प्रॉपर सेट करायचा आहे, म्हणजेच पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर जिथं आपला इमेज एंड होतोय तिथं आपल्याला काय करायचं, याची साईज आहे ती अशा प्रकारे प्रॉपर सेट करायची आहे। आता साईज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 9.29 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये दिलेलं जी आपल्याला व्हाईट PNG आहे, म्हणजे अशा प्रकारे व्हाईट बटरफ्लाय PNG दिलेला आहे, व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाइटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता हा काय करायचा आहे, हाच व्हिडिओ सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे आणि इथपासून चालवणारा प्रत्येक प्रॉपर लिस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे
आणि मटेरियलमध्ये दिलेली जी ब्लॅक PNG अशा इमोजी PNG ती ॲड करून मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन साईज आहे ती याची वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे साईज इथे कमी जास्त तुम्ही करू शकता आणि सेट प्रॉपर करून घ्यायचे. केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. फक्त इथं काय करायचं आहे, जिथं 3 मिरर इफेक्ट आपण दिलेला आहे म्हणजे 3 मिरर म्हणजे 7.20 इथं आपल्याला कट करायची लेअर आणि 19.29 हा जो मधला भाग आहे तो आपल्याला काय करायचं प्रॉपर अशा प्रकारे इथं सेट करायचा आहे. म्हणजे याचं युनिकनेस तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.